चला मंडळी, आज अजून एकदा ग्रेप्स फ्लेवर आईस्क्रीम बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून द्राक्ष तोडून टाकल्या। त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 चमचे साखर टाकली, एका कपामध्ये ओतून घेतलं। त्याच कपाने 1 कप व्हिप क्रीम घेतली, ती छान अशी बीट करायची। तर जास्त घट्ट क्रीम करायची नाही। ह्या स्टेजमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो काही द्राक्षाचा ज्यूस काढून घेतलाय तो टाकून घ्यायचा। नंतर अजून 1 मिनिटभर क्रीम चांगली बीट करून घ्यायची। त्यानंतर हे मिश्रण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरायचं। तर माझ्याकडे प्लास्टिकचा डबा नव्हता, त्यामुळे मी ते स्टीलचा वापरलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल न जमण्यासाठी प्लास्टिकचा कागद लावायचा आणि झाकण एकदम पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। 10 ते 15 तासानंतर हे आईस्क्रीम बरोबर तयार होतं। तर शक्यतो दुसऱ्या दिवशीच हे आईस्क्रीम काढायचं। तर मागच्या वेळी जे मी कलिंगडाचं आईस्क्रीम बनवलं होतं ते आमच्या घरात इतकं आवडलं की म्हणून मला हे दुसरं त्यांनीच बनवायला सांगितलं। मग म्हटलं नवीन फ्लेवर तयार करूयात। पण मी काय हा डब्बा माझं लेकरू स्कूलमधून आल्याशिवाय उघडत नव्हती। पण एका मांजराच्या गिरट्या सकाळपासून फ्रीजच्या तिथं सुरू झाल्या होत्या। आईस्क्रीम तर एकच नंबर झालतं। बाय।